नमस्कार. मी दिलीप यशवंत फडके. जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांच्या सांज शकुन या कथासंग्रहातील कांचन मृग ही कथा आता मी वाचणार आहे. ही कथा 3 भागात वाचली जाणार आहे. त्यातला पहिला भाग कांचन मृग. त्या घनदाट अरण्याच्या कडेला एखादं जीर्ण कोरडं पान पडावं त्याप्रमाणे व्याधांची ती वसाहत होती आणि भोवतालच्या रुद्र परिसरात ती अगदी एकाकी असहाय्य अशी दिसत होती. कोणत्याही क्षणी ते विक्राळ अरण्य एक खास करून तिचा विध्वंस करून टाकेल असंच वाटे. पण गवताने आच्छादलेल्या त्या झोपड्यात राहणारे व्याध मात्र तिथं विश्वासाने राहत आणि खांद्यावर एकदा धनुष्यबाण असला ना की सारं अरण्य एका दृष्टिक्षेपातच पुसून टाकू असा अहंकारही त्यांच्यात दिसत असे. ते समूहानं मृगेसाठी बाहेर पडत व सायंकाळी परतताना प्राण वाचवण्याची पराकाष्ठा करत हतबल झालेल्या हरणांची सैल रक्ताळलेली शरीरं त्यांच्या खांद्यावर असत. त्यांचे डोळे काच मण्याप्रमाणे होत आणि वेगवान वाऱ्याला डौलानं हिणवणाऱ्या त्यांच्या रेखीव माना सर्व ईर्ष्या संपल्यामुळे निर्मल होऊन लोंबत असत. एका कृष्णबाहू व्याधानं सोडलेला तीर उरात घेऊन एक हरिण रक्ताचा श्वास टकत आडवं झालं ना की अरण्यात कुठंतरी एक नवशावक कोवळ्या गवतावर वाढू लागे, पुष्ट होऊ लागे आणि नकळत आपले प्राण कोणत्या तरी अज्ञात बाणाच्या टोकावर ओलीस ठेवू लागे. आणि त्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळावर तो वृद्ध व्याध स्वतःशीच हरवलेला बसून असे. भोवतालच्या आयुष्याकडे पाहताना त्याचे डोळे निर्विकारपणे सार प्रतिबिंबित साठवून ठेवत, पण त्यांच्यात जाणीव दिसत नसे. परंतु संध्याकाळी हरणांची शरीरं घेऊन व्याध जेव्हा परत येऊ लागतील ना तेव्हा तो अत्यंत उत्कंठित नजरेनं त्यांच्याजवळ जाऊन प्रत्येक हरणाकडे पाहत असे. शेवटचा व्याध परतला. रात्रीच्या समयी वसाहत वन्य फुलाप्रमाणे मिटली गेली की क्षणिक उत्सुक झालेले त्याचे डोळे विझून तो पुन्हा स्तब्ध बसत असे. इतर व्याध त्याच्याकडे दुर्लक्ष करत असत. नुकतेच धनुष्याची दोरी ताणण्याचं बळ आलेली पोरं त्याला वेडावून दाखवत आणि वस्तीमधील कोणीतरी स्त्रिया इतरांच्या मृगयेमधून मिळालेलं अन्न निर्विकारपणे त्याच्या पुढे ठेवत असत. परंतु त्याच्या डोळ्यांवर मात्र एकच एक प्रतिमा कायमची उमटलेली होती. वनदेवाच्या धनुष्यावरून निघालेल्या तीराप्रमाणे वेगाने धावणाऱ्या मृगाला बाणाने विद्ध करणं हे तर त्याला अगदी सहजच होतं. पण मृग धावत असताना त्याच्या कोणत्याही गतिमान पायाचाही त्यांनी क्षणात छेद करून दाखवला असता. तरसासारख्या क्षुद्र जनावरांनी ओरबडून टाकलेल्या अवशेषाप्रमाणे दिसणारी हरणांची कलेवर मोठ्या अभिमानाने येऊन व्याध जेव्हा मिरवत येत ना तेव्हा त्याला प्रथम त्यांची अतिशय घृणा वाटे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्याला मलिनताही वाटे. परंतु तारुण्यात असता तो एकदा अरण्याच्या अगदी निबिड भागात गेला होता. त्या ठिकाणी जायची कल्पना येताच त्याच्या सहकार्यांच्या पायातील बळच ओसरलं होतं. कारण अरण्याचा तो भाग अत्यंत दुर्गम असा तर होताच, पण व्याध वंशापैकी कोणीही अद्याप त्या ठिकाणी पाऊल देखील टाकलेलं नव्हतं. पण माणसाने जे पाहू नये, जे जाणू नये तेच नेमकं पाहण्या जाणण्याजोगं असतं ही ईर्ष्या त्याच्यात जळत होती आणि एकाकी असून देखील धैर्य खचू न देता त्यानं त्या भागात प्रवेश देखील केला होता. कोणताही उत्पात निर्णय घेताना मानव अत्यंत एकाकीच असतो हे ज्ञान त्याला रक्तातच होतं.
आत आत जाताना एका अदृश्य प्रपाताचा ध्वनी जास्त विशाल होत कानावर आदळू लागला आणि भोवतालच्या वृक्षांवर कंपनांची थरथरही दिसू लागली. त्या हिरव्या उग्र गर्दीतून अनंत डोळे आपल्याला रोखून पाहतायत असा त्याला सतत त्रास होऊ लागला. त्याचं धैर्य देखील आता दुबळं होऊ लागलं होतं. पण एक वळून ओलांडून येताच डोळ्यांचे एकदम झगझगीत हिरे झाले. तो चमकला आणि जागच्या जागी स्तंभित झाला. समोरील अरण्य आता विरळ होऊन पलीकडे मुक्त प्रवेश दिसत होता आणि तेथल्या हिरवळीवर कांचन मृग डौलानी विहरत होता. त्याचा सुवर्ण रंग राजकेवड्यासारखा होता आणि त्याच्या अंगावर नील माणकांचे तेजस्वी ठिपकेही होते. त्याने अंगाला गती देऊन सम्राट पाऊल टाकलं ना की त्यातील रत्न क्षणभर झळकून तृप्त होत असे. कांचन मृगाभोवती दैदिप्यमान प्रकाशाचं वलय सोनरंगी चांदण्याप्रमाणे पसरलं होतं. विस्मयाचा पहिला आघात ओसरल्यावर त्याच्यातील व्याध नव्या ईर्षेनं धुंद झाला. आतापर्यंत शतावधी मृग अरण्यातून वसाहतीत आले असतील, पण त्यात एकही कांचन मृग नव्हता. एवढंच नाही तर कोणत्याही व्याधानं अद्याप तो पाहिला देखील नव्हता. त्यानं धनुष्य काढलं आणि ताणलेली दोरी बाणाच्या जिभेने बोलण्यास आतुर झाली. त्याचं शरीर त्याच प्रत्यंचेप्रमाणे उत्सुक झालं आणि दृष्टी बाणासारखी झाली. कांचन मृग क्षणभर त्याच्याकडे पाहत असतानाच भांड वेगाने त्याच्या उरात शिरला आणि रक्ताच्या धारेचा अंत्योद्गार काढून कांचन मृग जमिनीवर कोसळला. अत्यंत हर्षाने व्याध त्याच्याकडे धावला. त्याने त्या अद्याप उष्ण अंगाच्या सुवर्ण रंगावरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने नील माणका हलून लखलखली. विजयाच्या उन्मादात व्याधाने आपल्या दंडावरील सर्पमुखी ताईत काढला आणि कांचन मृगाच्या गळ्याभोवती अडकवून नेला. मग त्यानं भोवतालच्या झुडपांमधून हृदयाच्या आकाराची पानं असलेल्या वेली तोडून आणल्या. त्यानं त्या कांचन मृगाभोवती गुंडाळून त्यास पूर्ण आच्छादून टाकलं आणि मग त्याला सहजपणे पाठीवर टाकून तो पंख असलेल्या पावलाने परतला. तो व्याध वस्तीजवळ आला. त्यावेळी रात्र गडद होत चालली होती. त्याचे मित्र झोपड्यांसमोर जाळ पेटवून सचिंतपणे त्याची वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते. शेकोटी काही अंतरावरून काळ्या श्वापदावरील लाल जखमेप्रमाणे दिसत होती. त्याची पावलं जवळ येताच वस्तीतील कुत्री वेड्याप्रमाणे भुंकू लागली. तरुण व्याधाने धनुष्य सज्ज केली आणि वृद्ध व्याध शांत सावध नजरेने अंधारात पाहू लागले. व्याधाने पिंपळाजवळ येताच कांचन मृग बाजूला लपवला आणि तो आपल्या मित्रांसमोर आला. अरे, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. तू कुठं गेला होतास? आणि तुला काही मृगया मिळालेली नाही वाटतं, एका ज्येष्ठ व्याधाने विचारले. व्याध स्वतःशीच हसला. तो म्हणाला, आज मी अरण्याच्या उत्तर भागात गेलो होतो. त्याचे ते शब्द ऐकताच इतर व्याधांचे चेहरे भयभीत झाले. त्यांचं बोलणंच थांबलं. त्या ठिकाणी यापेक्षा घनदाट अरण्य आहे. तिथे राक्षसणीला पाना फुटल्याप्रमाणे वाटणारा पाण्याचा शुभ्र प्रपात आहे आणि सदैव मेघगर्जना होत असल्याप्रमाणे ध्वनी निर्माण करीत तो खालच्या दरीत नाहीसा होतोय. त्या ठिकाणी मी कांचन मृग पाहिला. कांचन मृग म्हणजे काय? एका ज्येष्ठ व्याधाने विचारलं. यापुढील गोष्ट पुढच्या भागात. नमस्कार. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.